नमस्कार, मी कुंडलिक महाराज शेळके, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं आज आपण बघणार आहोत विषमुक्त अन्न अंतर्गत माझ्यासमोर एक माझ्या पडीत विहिरीमध्ये उमराचं झाड आहे आणि या उमराच्या झाडाला नंबर 1चे आता हे फळं लागलेली आहेत आणि सध्या हे बारीक फळं असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये या उमराच्या फळाची चांगल्या प्रकारची भाजी या ठिकाणी बरेचसे ग्रामीण भागामध्ये जास्त समाज हा भाजी खातो। याच्या पाठीमागचं अन्नद्रव्य जर पाहिलं तर याच्यामध्ये जे पौष्टिक अन्न आहे ते आपल्या शरीराला खूप पौष्टिक अन्न याच्यापासून मिळतं। कारण या झाडाला कुठल्याही प्रकारचं खत, औषध, कीटकनाशक कधीही टाकलेलं नसतं, तरी पण या झाडाला बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे या ठिकाणी फळं लागलेले आहेत आणि जेवढं हे जिथपर्यंत दिसतील तिथपर्यंत असणारे हे फळं लागले आहेत। मग या ठिकाणी आपल्याला एक निसर्गाचा ठेवा आपल्याला या ठिकाणी सांगून जातो की आज आपण रासायनिक खतं, कीटक औषधं टाकून जे काही पीक घेतो त्यापेक्षा असं नैसर्गिक शेती अंतर्गत विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न आपण करावं। अशा वेळोवेळी जंगलामध्ये जे काही झाडं असतात, या झाडाला जे काही पानं, फळं, फुलं येतात हे आपल्यासाठी खूप पौष्टिक असतात। म्हणून आज उमराच्या झाडाचे हे असणारे या ठिकाणी बघू शकता। हे बघा, हे सर्व फळं आता मी तोडून घेणार आहे आणि उद्याच्याला याची सुंदर प्रकारची भाजी या ठिकाणी आपण खाणार आहोत। जर तुम्हाला खायची असेल तर आवर्जून उद्या सकाळी आपल्या घरी या, तुम्हाला भाजी खायला भेटेल। धन्यवाद। जय जवान, जय किसान।